चला जाऊया मॅचकडे. अर्थातच या ठिकाणी धोत्रे आणि त्याच्या विरोधात धुलेवाडी टीम आपल्याला पाहायला मिळते आणि या दोन संघात दरम्यान एक काटेकी टक्कर महामुकाबला आपल्या भेटीला जरूर आलाय. कारण एकीकडे आपण पाहतोय ना का आता याच्यात जो जिंकेल तो मात्र क्वालिफायच्या दिशेने रवाना होईल. अर्थातच सेमीफायनल क्रमांक 1 खेळण्यासाठी तो सज्ज होईल. टॉप 4 मधली जागा अगदी निश्चित केली जाईल. परंतु जो जिंकेल त्याची सरशी सध्या मैदानात आपण पाहणार आहोत. जरा स्पीडअप करा प्लीज दोन्ही टीम. आकाश गोलंदाजी मार्क वरती, एकीकडे स्ट्रायकर एंड वरती बॅटर जयेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती पियुष. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॅटची कडा अगदी शंकनाद केला गोलंदाजीचा. आणि इथे आकाशने सांगून दिलंय माझ्या ती ताकद आहे आणि तीच ताकद मैदानावरती पणाला लावली आणि सांगून दिलंय जयेशला मी बॉल फेकल्या तुला परतीचा प्रवास करायला मी भाग पाडतोय. आणि तशाच पद्धतीत जयेश नाराज असेल स्वतःच्या बॅटिंग लाईन वरती. आणि धोक्याचा बॉल सुरुवात आणि शेवट फार कठीण असते म्हणायला गेलं तर. परंतु या ठिकाणी सुरुवातीला चुकी झाली ती जयेशच्या बॅटरकडून. पहिला धक्का लागलाय टीम धुलेवाडीला. 3 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही टीमने याची नोंद घ्या. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालंय. अगदी तुल्यबलता या सामन्यातली समोर सिद्ध होतीये. धोत्रे की धुलेवाडी अगदी हा शब्द दोन्ही संघांच्या नावात आहे. परंतु एकीकडे पाहायला गेलं तर दोन्ही संघाच्या गावाचं नाव एकच मिनिंग देतं. पहा तुम्ही धोत्रे आणि धुले अगदी समीकरण वेगळं आहे. म्हणून तो सांगून देतो मॅचकडे आपण जाणं फार गरजेचं आहे. चांगला पटका यावेळी मात्र डीप एक्स्ट्रा रिजन बॉल जाईल तो 4 धावांसाठी चौकार. पहिल्या बॉल वरती विकेट आल्याच्या नंतर एक प्रेशर क्रिएट झालं. तदनंतर आपण पाहतो इथे येतोय तो चौकार. जयेश गेल्याच्या नंतर डावाला सावरून ठेवण्याचा प्रयत्न असेल तो मात्र फलंदाज कमलाकरच मागाच्या सामन्यात अगदी वन मॅन आर्मीची बॅटिंग केली. तदनंतर पियूची एक गोलंदाजी मात्र तिथे चुरस निर्माण करताना जरूर दिसून आली होती. परंतु असो सध्या कमलाकर बॅटिंग लाईन वरती आहेत. आज काल रात्री सुद्धा थंडीचा कडाका होता परंतु आज उन्हाचा तडाखा तितकाच पॉवरफुल आहे. टॅप करून केले जात आहेत. आती घाई या ठिकाणी पाहायला मिळत होती कमलाकर कडून. परंतु वेट्यान वॉच अगदी बॅकफुट वरती गेले. स्वतःला पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत जरूर ठेवलाय. डॉट बॉलची सांगता. आंबोट टीम आपण चला व्यासपीठाकडे या. कालच्या संपूर्ण दिवसात अगदी एक चांगला दैदिप्यमान प्रवास आंबोट टीमचा पाहायला मिळालाय. चांगला फटका यावेळी मात्र बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक थोडंसं पंबल होत आहे. उचलणार फेक करणार तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकतीये 6 आकड्यावरती. आक्रमकता होती गोलंदाजातली. शोल्डरचा पूर्णपणे वापर केला. बॉलला स्पिन केलं होतं. खरं म्हणायला गेलं तर बॉल बॅटवरती आदळल्याच्या नंतर फलंदाजाला ते भाग पडलं टॅप करून खेळण्यासाठी आणि तदनंतर हा बॉल कार्पेट पद्धतीने कव्हर झाला. इथे सिंगल पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय या ठिकाणी षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिले विकेट, त्यानंतर आलेला चौकार, त्यानंतर आलेला डॉट, त्यानंतर 2, त्यानंतर सिंगल असे 5 बॉल झालेत. 7 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉलची संगता करतोय तो मात्र गोलंदाज आपल्या षटकाचा. षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा येतोय. पहिला षटक आणि 7 धावा एका विकेटच्या नुकसानी अंती.
चला जरा स्पीडअप करा प्लीज धोत्रे टीम. चांगली गोलंदाजी सध्या मैदानावरती पाहायला मिळते. अगदी गोलंदाज करण गोलंदाजी करतोय. चांगला फटका यावेळी मात्र येतोय अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार. कणकणीत षटकार कमलाकर ब्रँड सध्या मैदानात झलकतय. नेक्स्ट बॉल राईट अप ओव्हर द विकेट. आपण पाहतोय गोलंदाजी करताना दिसतोय तो मात्र गोलंदाज तो म्हणजे करण एक षटकार आल्याच्या नंतर सुंदर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. धावा संख्या मात्र 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. आकाशचं षटक थोडं वैविध्यपूर्ण नटलं. तदनंतर आपण पाहतोय काहीशे 3 बॉल ज्याच्यामध्ये 8 धावा खर्च केल्यात आणि 6 बॉल मध्ये आकाशने 8 धावा खर्च केला. तिथे एका विकेटचं नुकसान होतं. शॉर्ट पिच बॉल पियुषला दिली पर्वणी आणि त्या शॉर्ट पिच बॉलचा घेतलाय समाचार. अगदी षटकारात कन्वर्ट केलाय ते पियुष अबाटरने. ठेव नंतर बोलतो तुला काम फोन करतो मॅच झाल्या करून टाक आताच ठेव परत कॉल नको करूस ठेव. चांगली बॅटिंग लाईन सध्या मैदानात पाहायला मिळते. अर्थातच एकतर्फी वन मॅन आर्मी दोन्ही खेळाडूंचं फार कौतुक करावं लागेल. धुलेवाडी टीमच्या हे जाणणं फार गरजेचं आहे. कारण
कारण आकाशने जी गोलंदाजी केली होती ती सर्रासपणे फार चांगली उत्तम दर्जाची ठरली आहे, परंतु पियुषसाठी तुम्ही ज्या पद्धतीचे बॉल फेकलेत ते आपल्यातून होते आणि त्याच्याही पलीकडे पियुषची नजाकत या ताकद सध्या या षटकारांवरती पाहायला मिळाली. बॅक टू बॅक दुसरा षटकार पियुषच्या बॅटमधून. षटकाराची रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथे ऑन हायट्रिक बॉल आपण पाहतोय. षटकार हायट्रिकच्या उंबरट्यावरती. इथे षटक संपल्याचा पंचांचा निर्माला. 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल पाहायला मिळते जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन स्कोर बोर्ड. शेवटचं षटक इथे बाकी आहे. किती धावा कुठल्या जातील, किती धावांपर्यंत रोखणार हा येणारा क्रिकेटचा प्रवास या मॅच मधला सांगून देईल. 27 धावा, 27 रन्स ऑन स्कोर बोर्ड. सावध पावित्र्याचा फटका. वेट अँड वॉच कमलाकर आपण पाहतोय. सध्या डॉट बॉलची सांगता गोलंदाज हर्षदच्या माध्यमातून. चांगला फटका. इथे ताकद कमी पडली कमलाकरची. परतावं लागेल कमलाकरला यावेळी. अगदी लेझी क्रिकेट खेळला. बॅकफुटवरती शरीराला थोडं जास्त झोकायचं होतं, परंतु त्याच्यानंतर फटका खेळला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात परतावं लागेल कमलाकर या बॅटरला. महत्वपूर्ण विकेट. मगाचा सामना संपूर्णपणे ज्याने आपल्या बॅटिंगने गाजवून सोडला तो कमलाकर आता या ठिकाणी परतीचा प्रवास करताना दिसेल. न्यू बॅटर मैदानात दाखल होतील कल्पेश. कल्पेश न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. हा चांगला फटका. इथे बॉल थांबत नाहीये. बॉल जातोय वन बाउंस चौकार. चांगली बॅटिंग लाईन कल्पेशच्या माध्यमातून मैदानावरती. टोटल मात्र पुढे सरकतीये 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. काही चेंडू शिल्लक या सामन्यासाठी. षटक क्रमांक 3. आणखी एक फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल जरूर आली आहे. दुसरीसाठी प्रयत्न. पियुषला आत्महत्या करायला भाग पडलाय. परतावं लागेल पियुषला यावेळी. बत्तीस धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत लागल्या गेल्यात. बत्तीस धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण अनुभवतोय. चांगला फटका. कल्पेशच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही चुकी नाहीये. परतावं लागेल कल्पेशला सुद्धा. शेवटच्या क्षणी का होईना, परंतु हर्ष त्या गोलंदाजाने करिश्मा करायला सुरुवात केली आहे. अगदी सातत्यपूर्ण विकेटची मालिका त्याने कायम ठेवली आहे. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. मनोज आपण पाहतोय आता सध्या बॅटिंग लाईन वरती.
मनोज न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. इथे सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले 33 आकड्यावरती. विजयासाठी मात्र 34 धावा संख्येची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती हर्षदच्या बॅट मधून आलेला आक्रमक पावित्र्याचा कणकणीत सिक्सर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय. दणदणीत काय ऑफिशियल चौकार पाहायला मिळतोय. स्टेज जर आमच्या अपोज आहे त्यामुळे त्या बाजूचा परिसर थोडासा आमच्यापासून विचलित आहे, दिसण्या पलीकडे. इथे आलाय चौकार. सुरुवात फार चांगली हर्षदच्या बॅट मधून 34 धावा संख्येचं टार्गेट यावेळी पाहायला मिळत आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय गोलंदाज कल्पेश. आणखी एक चांगला फटका. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची पुनरावृत्ती करतोय की काय, कारण जे पहिल्या इनिंग मध्ये घडलं
तशीच रणनीती आखण्याच्या विरुद्ध दिशेत फटकेबाजी चालू आहे. कारण पहिल्या इनिंगमध्ये पाहायला गेलं तर अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात धावा मोठ्या प्रमाणात आल्या, परंतु या क्षणी त्याच धावा आता हर्षद वसूल करण्याची तयारी मैदानात ठेवतोय. हर्षदने शेवटचं षटक फेकलं होतं, तिथे 6 धावा फक्त खर्च केल्या होत्या. रनआउटच्या विकेट सगळं काही मिळून जर पाहायला गेलं तर जवळजवळ 4 विकेट त्याने शेवटच्या क्षणी नोंदवल्या. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि त्याच्यानंतर ही वाईडची धाव म्हणजे 9 धावा टोटल धावफलकावरती आपण पाहतोय. पुढ्यात बॉल आणि इथे काय घडलं. फार मोठी चुकी, इतकी मोठी चुकी की अगदी या चुकीला पराभवात कन्वर्ट करायला कारणीभूत ठरू शकते. प्रयत्न चांगला होता मी तर म्हणेल. सूर्य जर समोर नसता तर हा झेल सुद्धा झाला असता. हर्षदला परतीचा प्रवास करायला भाग पडला असतं. इथे सिंगल आले. चांगला फटका यावेळी आकाशच्या बॅट मधून, परंतु इथे फार चांगला संघर्ष चालू होता. बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की इथे मात्र आकाश या बॉलला षटकारात कन्वर्ट करेल, परंतु पियुषने फार चांगलं कार्य केला आणि इथे मात्र आकाशला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. महत्त्वपूर्ण विकेट आहे. षटकारांना लागलेली रोख आहे काही ते पाहूयात, कारण या क्षणी आपण पाहतोय धावत संख्येला थोडंसं वेगळं वळण. सुरुवातीला 2 चौकार आले. हर्षदच्या बॅटमधून 10 धावा धावफलकावरती अद्याप लागल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 2 बॉल आहेत शिल्लक. माफी असावी, एक वाईट फेकला होता गोलंदाज आकाशने. चांगला फटका. यावेळी मात्र न्यू बॅटर मैदानात दाखल झाले, ते म्हणजे करण, आणि करणच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 धावांची मदतीने टोटल मात्र पुढे सरकतीये 14 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा बॉल. किरणची बॅट मात्र मैदानात तलपत होती. आकाशला परतीचा प्रवास करायला भाग पडलं कल्पेशने. गोल्डन विकेट. परंतु इथे धोत्रे संघ सुद्धा थांबण्याचं नाव जरूर घेत नाहीये. 34 धावा संख्येचा पाठलाग करत असताना 5 बॉल मध्ये 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे फलंदाज होईल बाद. अगदी पायचीत पकडलाय. परतावा लागेल किरण या बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. अगदी दुसऱ्या विकेटचं पतन. पहिलं षटक संपलं. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती मात्र आता 20 धावसंख्येची. 12 बॉल आणि 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना अजूनही कोणाकडे झुकलेला नाहीये. मंगेश 11 धोत्रे आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय दुलेवाडी टीम.
सांघिक कोड्यातलं दुसरं षटक गोलंदाज पियुषच्या हातात जरूर पाहायला मिळतंय. पियुष आपण पाहतोय सध्या गोलंदाजीला. समोर आहे पुन्हा एकदा हर्षद, त्याची साथ देईल आता गणेश. चांगला बॉल, इथे डॉट आलाय. 12 बॉल 20 ची गरज असताना हा बॉल येतोय डॉट. नेक्स्ट बॉल, अगदी पुढ्यात बॉल आला, समाचार घेतलाय. बॉल मात्र गुंगारा देतोय फिल्डरला. बॉल जाईल लॉंग ऑफ रिजन मधून 4 धावांसाठी हर्षदच्या बॅट मधून चौकार. समीकरण आता बदलतंय थोडस. या षटकात जर धावा रोखल्या तर मात्र धुलेवाडी टीमच्या अस्तित्वाचा संघर्ष जरूर पाहायला मिळेल, परंतु याच धावा कुठल्या तर मात्र धोत्रे संघाचा प्रवास हा पुढे सुरळीत पाहायला मिळेल. टॉप 4 मध्ये जाण्यासाठी लढत चालू आहे. एकीकडे मंगेश 11 धोत्रे तर त्याच्या विरोधात धुलेवाडी टीम. दहा बॉल आणि 16 धावा संख्येची आवश्यकता आहे. सामना फार अटीतटीचा आहे, अगदी संघर्ष चालू आहे. विजयाची नांदी कोणाच्या बाजूनी असेल? इथे मात्र बॉल थांबणार नाहीये. थर्डमॅन रिजन, बॉल ट्रॅव्हल होईल सीमा रेखा पार. येतोय हर्षदच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार चौकार. या चौकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे, जाऊन पोचले 22 या आकड्यावरती. ऑन हॅट्रिक बॉल, चौकाराच्या हॅट्रिक साठी बॉल सज्ज होणार. पाहूयात काय कशा प्रकारे बॅटिंग लाईन होईल, कारण गोलंदाज पियुष अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु इथे थोडासा प्रकार वेगळा होतोय. आता कल्पेश सुद्धा महागडा ठरलाय मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात. त्याचं थोडं प्रेशर जरूर पियुषवरती आलंय, परंतु या ठिकाणी मात्र 3 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात पियुषने. आणखी एक चांगला फटका, शरीराची जागा बनवत असताना दिला गेलेला मोठा फटका आहे, परंतु याच्यावरती सिंगल जरूर आली आहे. चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते आहे आणि सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली 23 या आकड्यावरती. या षटकातले 2 बॉल अतिशय महत्वाचे. हे 2 बॉल अतिशय महत्वाचे दोन्ही टीम साठी आपण पाहतोय. डॉट आले तर धुलेवाडी टीम मजेत असेल, परंतु तितकेच मोठे फटके आले तर धोत्रे टीम या ठिकाणी मजेत पाहायला मिळेल. अनसर्टनिटी ऑफ क्रिकेट, अनिश्चितता भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट, ज्याच्यावरती कधी स्वार होता येत नाहीये, परंतु भाकीत करून अंदाज वर्तवता जरूर येतील, परंतु ते सत्यात उतरतील ह्याची गॅरंटी नाहीये. परतावा लागेल या बॅटरला. आणखी एक विकेट जातीये. गणेश रसाल बॅक टू पवेलियन. धावसंख्या जाऊन पोहोचलेली अद्याप पर्यंत 23 या आकड्यावरती. 7 बॉल शिल्लक आहेत, 11 धावसंख्येची आवश्यकता आहे.
शेवटचा बॉल या षटकातला ओव्हर नंबर 2. एक दर्जेदार स्पेल. चांगला फटका परंतु हवेत बॉल. आपल्या मनगडातल्या ताकदीवरती पियुषचा विश्वास. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या ठिकाणी मात्र शेवटचं षटक कोणाच्या हातात असेल. 6 बॉल 11ची गरज. अफलातून. जाऊया मॅच कडे. अर्थातच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कमलाकर. 6 बॉल 11ची गरज आहे. मित्रांनो, सामना जर आवडत असेल तर दोन्ही संघांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्यातून मॅच चालू आहे. कोण जिंकेल कोण हारेल, जिंकणार तो शेवटला क्रिकेट. परंतु या क्षणी प्रत्येक गावाची प्रतिष्ठा, आपल्या खेळाडूंची प्रतिष्ठा अस्मितापणाला लागलेली आहे. जो जिंकेल त्याचा प्रवास या ट्रॉफीपर्यंत सुखकर पाहायला मिळेल आणि जो हरेल त्याला मात्र घरचा रस्ता या स्पर्धेतून पाहायला मिळेल. कमलाकरचा पहिला बॉल. इथे आलाय वाईट. वाईट म्हणजे गोलंदाजाचं वाईट आणि इथे एक अतिरिक्त धावफलकावरती. आता समीकरण बदललंय. 6 बॉल आणि 10ची गरज आहे. चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहतोय डॉटची सांगता केली आहे. गती होती बॉलवरती कमलाकरच्या. परंतु हर्षद अजूनही मैदानावरती आहे. मोठे फटके घेण्याचा प्रयत्न तो सध्या मैदानात करतोय. 1 मॅन आर्मी. अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर त्याच्या बॅटमधून 4 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. फटका सजवला. इथे गुंगारा दिलाय. सिंगल जरूर आले आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे हर्षद होईल बाद. फार मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. 4 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले. चार बॉल 9ची गरज आहे. इथे आणखी एक विकेट जाते. हर्षद आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात.
चांगला फटका होता फलंदाज प्रवीणचा, परंतु ताकद मात्र कमी पडली, एलिव्हेशन कमी आलं. पियुषने काम मात्र चूक बजावलंय. इथे आलाय रनआउटचा एक बॉल. आता 2 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 आकड्यावरती. टोटल टार्गेट आहे तुमच्यासाठी 34 धावसंख्येचं. येणारे 2 बॉल 9 धावसंख्येची गरज. 2 मोठे माल्टी हिट. हा बॉल आलाय डॉट. सामन्यात आता संघर्ष संपलाय, औपचारिकता शिल्लक आहे. चला स्पीडअप करा प्लीज, शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे पटका जरूर सजवलाय, परंतु विवेकलाही परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. सामना जिंकलाय तो धुलेवाडी टीम नाही. विजय टीमचं अभिनंदन आणि धोत्रे टीम आपलं गोड गोड कौतुक. चला आंबोट टीम, आपण त्वरित टॉस केला जाईल या ठिकाणी.